हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असं भाकीत. साताऱ्यातील जावळीत कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त. चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का, नातेवाईकांची? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल. रायगडच्या पेणमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये उंदराचा वावर. उंदरांनी उघडला स्ट्रॉंग रूमचा दरवाजा. सीसीटीव्हीमध्ये उंदरांचा प्रताप कैद. जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये गारखेडामध्ये रिक्षा आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी. कोलकातामधील गोंधळानंतर हैदराबादमधील कार्यक्रमात मेसीनं घेतला सहभाग. सीएम रेवंत रेड्डी आणि राहुल गांधींच्या उपस्थितीवर भाजपनं उपस्थित केले सवाल. कोलकाता आणि हैदराबाद नंतर आज मेसीचा मुंबईमध्ये कार्यक्रम. वानखेडे इथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. नमस्कार, सुप्रभात. मी प्रियांका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार असं भाकीत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. कदाचित भारताचे पंतप्रधान देखील बदलू शकतात. मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो. इस्रायलचं गुप्तहेर इपिस्टीननं केलेल्या स्टिंग ऑपरेशननं अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे असा दावा देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे. तो आपल्या विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या इमल्यामध्ये, बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून, व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहेत. ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहेत. यात कोणाकोणाची नाव आहेत, सोशल मीडियावर काही नावं चालू आहेत का मला माहित नाही, पण आजच 75,000 फोटोग्राफ पब्लिश झालेले आहेत. 19 डिसेंबरला काय होतं मला माहित नाही. उलट सुलट चर्चा चालू आहे. कोणाकोणाची नाव आहेत, काय काय, कोणी काय काय कारनामे केलेले आहेत. यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आम्ही स्वबळावर लढलो तरी 168 जणांना तिकीट मिळतील, पण महायुती म्हणून निवडणूक लढले पाहिजे असं पाटील म्हणालेत. 28 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, तर 2 महापालिकांच्या निवडणुका होणार नाहीत असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास त्यांना स्वतंत्र आहे. बाकी कोणीही एकत्रित येऊ द्या, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा असल्याचं पाटील म्हणाले. स्वबळावर लढल्यानंतर सुद्धा 168 जणांना तिकीटे मिळतील. 2,500 लोक इच्छुक असले तर त्यातल्या 168 वाजल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना खट्टू व्हावंच लागेल. शेवटी जर लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आहोत, त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे. नगरपालिकांमध्ये सुद्धा 70% ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो. महानगरपालिका 2 महानगरपालिकांची निवडणूक होणार नाही असं दिसतंय, कारण त्यांनी रिझर्वेशन अबोव 50 केलं. ते करेक्ट करायला लागेल त्यांना. 28 महानगरपालिका हा आमच्या दृष्टीने तसा कोऑर्डिनेशनला सोपा विषय आहे.
त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढू. जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही जास्त लढू, पण काही प्रमाणामध्ये त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहयोगी पक्षांना तिकडे द्यायला लागल्यानंतर नाराजी होईल. आमच्याकडे नाराजांना समजवण्याची खूप मोठी व्यवस्था आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला ज्याला जे वाटेल ते करेल. आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे 3 पक्षच नाही, RPI सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना, जनसुराज्य तिकडे आहे, मरायत आहे, सगळे एकत्र निवडणूक लढवणार आहोत. यानंतर पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. एकाच कुटुंबातील 5 लोक PhD करत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. तर बार्टी सारथीमधून PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घालणार असल्याची घोषणा अजित पवारांनी सभागृहामध्ये केली. रायगडच्या पेणमध्ये EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये उंदराचा वावर आढळलाय. उंदरांनी स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडला तर CCTV मध्ये उंदरांचा सुळसुळाट कैद झालाय. बेपत्ता असलेली 90% मुलं सापडतात. राज ठाकरेंच्या पत्रानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे उत्तर दिले. साखर कारखानदारीबाबत राज्याचे मुख्यमंत्री ब्लॅकमेलर भूमिकेमध्ये असल्याचं वक्तव्य राजू शेट्टींनी केलंय. तर साखर कारखानदारीमध्ये काटामारी होते हे मुख्यमंत्र्यांना मान्य असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. पुण्यात इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कीर्तनामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं इंदुरीकर आणि पोलिसांमध्ये वाद झाला. नंतर आयोजकांच्या मदतीनं वाद मिटल्याची माहिती आहे. पुण्यात इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बंद पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय. पोलिसांनी इंदुरीकर महाराजांना कीर्तन बंद करण्याचं आवाहन केलंय. शिवसेनेचे आमदार सुनील तटकरे यांना बदनाम करत असल्याचा आरोप भरत भगत यांनी केलाय. तर खरी वस्तुस्थिती उद्या उघड होणार असल्याचंही ते म्हणाले. सोलापुरात पार्किंगची सोय करण्याची मागणी भाजपनं केली आहे. यासाठी महापालिका आयुक्त सचिव ओंबासेंना निवेदन देखील देण्यात आलंय. तातडीने मागणी पूर्ण करण्याची मागणी इथे करण्यात आली. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. महाराष्ट्रामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील बिबट्याच्या दहशतीवर चर्चा होतीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी तर वनमंत्र्यांची अनोखी मागणीच केली आहे. भ्रष्टाचार करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांना बिबट्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी शशिकांत शिंदेंनी गणेश नाईकांकडे केली आहे. कालच सभागृहामध्ये मंत्री उपस्थित नसल्याने मंत्र्यांवर बिबट्या सोडा असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेले.